हरिश्चंद्रगडाच्या तर सर्व जरा प्रतापगडाच्या या कड्यावर येऊन तर action camera. पाप पुण्याचा लेखाजोखा तपासणीसाठी जात आहे आणि पुण्य त्यांचं वरचढ ठरलेलं आहे. ती गुहा या ठिकाणी आहे आणि असं सांगितलं जातं की या राजभक्तांच्या काळात या भूभागातून भंडारा जिल्ह्यात जो आपण काल किल्ले सहागड पाहिजे तर सहागडापर्यंत रामराम मंडळी. विदर्भाच्या भटकंतीतला आपला आजचा 8वा दिवस. आज आपण आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडावर. अर्जुनी मोरगाव या तालुक्याच्या ठिकाणाचा हा किल्ले प्रतापगड. विदर्भातली भटकंती आपली गेले 7 दिवस चालू आहे. आजचा हा 8वा दिवस. चला पाहूयात आजचा हा किल्ले प्रतापगड. प्रतापगड गावात आल्यानंतर गावातून पायथ्याला असलेला हा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला हा दर्गा आणि या ठिकाणी आपल्याला समोर काहीशी तटबंदीची ही भिंत दिसत आहे. एक चौकोनी बुरुजही त्या ठिकाणी आहे. चला जाऊयात किल्ल्यावर. आपल्या आजच्या प्रतापगडाच्या भटकंतीसाठी आपण प्रतापगड गावातून गुरुदादा आपल्यासोबत मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. पाहूयात आपण गुरुदादा आपल्याला किल्ला कसा कसा दाखवतायत. हॅलो, ठीक आहे का? हॅलो, कुठले आहे का अजून? आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि त्यातला आपला किल्ले प्रतापगड. शिवरायांनी जिथे अफजल खानाला फाडला तो प्रतापगड आपल्या सगळ्यांनाच त्याचा आहे. पण आज आपण आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यातील पूर्ण अशा जंगलात असलेला हा किल्ले प्रतापगड. जंगली श्वापदांची बऱ्या प्रमाणात येथे संख्या जास्त असल्यामुळे गडावर शक्यतो एकटे जाण्याचं टाळावं असे गावकऱ्यांनी सुचवले. आपण संभवनेच निघालेलो आहोत. चला पाहूयात गोंदिया जिल्ह्यातला आपला किल्ले प्रतापगड. नागपूर आहे ना, नागपूर तो काही भाग सुरुवातीला इकडे होता त्या काळात, पण इथून नाही का ते काही वस्ती होती इथे. पण त्याचा कसा होता, ते जे काही लोक होते ना त्याचे मुसलमान, पुन्हा काही नाही का, ते कसं त्याचा थोडासा अत्याचार जास्त होता. सर्व उठून चालले गेले, पूर्वीचे शासक सर्व नागपूरकडे चालले गेले. या किल्ला कसा आहे, प्रत्येकामध्ये सारखी नाही राहिला ना. पहिले ते त्याच्या पूर्वी दुसरे असतील. गोंड राजा आला, गोंड राजा आला, त्यांना मग सर्व व्यवस्था इकडे केलं. सध्या आपल्याला किल्ल्यावर काय काय बघता येईल गुरुदादा? समजले? किल्ल्यावर अवशेष काय काय पाहता येतील? अवशेष आता तिथे असं आहे, अवशेष तर आता तिथे गुफा आहे. अच्छा, पण ते गुफापर्यंत आपण अंदर जाऊ नाही शकत नाही. बर. कारण तिथे खूप अंदर वास येते. दरवाजे तटबंदी असं काही? तटबंदी तर नाही आहे, हम्म. पण त्या ठिकाणी आपल्याला तलाव आहे, वर तलाव पाहता येईल. तलाव पाहत आहे आणि मकान आहेत अच्छा अच्छा, जुन्या वास्तू. जुने, ते गोटे हम्म. सर्व काही केले आहेत. पुष्कळशी कसं आहे, तिकडे देखरेख नसल्या कारणाने सर्व आता ते पडले आहेत. बरोबर, पडझड झाली असेल आता. अरे 1-2 मिनिटं. साप होता. साफ होता का? हो, गेला इकडे या. साफ होता. हम्म. ठीक आहे.
गेला रे पलीकडे गेला डाव्या हाताला. सावकाश खाली बघत या रे. किल्ले प्रतापगडाची जंगलातली अशी झाडांच्या सावलीतली सुंदर वाट. ऊन जास्त आहे मात्र आपण जंगलातून गडाच्या वाटेने जात आहोत त्यामुळं उन्हाचा आपल्याला त्रास जाणवत नाही. जंगलातली वाट थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला प्रतापगडाचा कातळ दिसत आहे. ह्या कातळाच्या या बाजूने जाऊन थोडासा वळसा घेऊन आपण वर जाणार आहोत. अशा तऱ्हेने आपल्याला किल्ले प्रतापगडाचा पूर्ण कातळ भिंतीचा नजारा प्रतापगडाचा हा कातळ भिंतीचा कडा आपण असा उजव्या हाताला ठेवून पुढे गडाकडे वाटचाल करत आहोत. पुढे गेल्यानंतर उजवीकडून आपण वरच्या भागात गडाच्या पोचू. चला कशी चढण आहे पाहूयात. कातळ शेजारी येऊन झाडांच्या सावलीत आपण सध्या इथे उभे आहोत. चला पुढे जाऊन पाहूयात अजून आपल्याला किती वेळ चालायचं आहे ते. जंगलातला परत एकदा विदर्भातल्या जंगलातला हा सुंदर असा अनुभव. गावातून आपण जंगल पार करत जसं कातळ भिंतीकडे येऊ तसं आपली पुढे जाणारी वाट बऱ्यापैकी मोडलेली आहे. गडावर येणारा राबता कमी असल्या कारणानं त्या झाडाझुडपांमधूनच वाट काढत आपल्याला यावं लागतंय. उन्मळून पडलेले वृक्ष, वरून कोसळण्यात आलेल्या दगडी बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. काही अंतर पुढे चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही तटबंदीची भिंत आणि समोरच असलेला हा आपला चौकोनी आकाराचा बुरुज दगडांवर दगड रचून खूप सुंदर असा बुरुज बांधला गेलेला आहे. चला बुरुजापासून शेजारून आपण चालत चालत पुढे जाऊयात. आणि हे झाडांच्या लाकडातून तयार झालेला बोगदा, तो बोगदा पार करत करत पुढे जाऊयात. सुंदर अशी ही गडाच्या तटबंदी आणि बुरुजाची रचना. चला पुढे जाऊयात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण फक्त फलक लावण्यापुरते
अशी आपल्याला काही काही किल्ल्यावर ह्यांची उपस्थिती जाणवते. फक्त फलकापुरती, काम शून्य. काही ठिकाणी नक्कीच चांगलं संवर्धन झालं आहे त्यांच्याकडून, पण जिथं आवश्यकता आहे, गरज आहे, त्या ठिकाणी हे अजिबात लक्ष देत नाहीत. वर जाणार हा आपला पायरी मार्ग. इथे आपला कातळाला उपयोगात आणून बांधलेला हा बुरुज आणि हा इथे ध्वजस्तंभ. या ठिकाणी आपल्याला एक कबर दिसत आहे. आणि मुस्लिम समाज तर आहे, पण तेवढा मुसलमान जास्त आहे. पाय जो आहे ना इथून तुटला पण आहे तो. या ठिकाणी जो तलाव दिसतोय तो प्रतापगड गावातील तलाव आहे. गाव तलाव म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आपले प्रतापगड गाव. पुढे आपण गावातून या दर्ग्याच्या ठिकाणी येतो, जिथून गड चढायचा आपण प्रारंभ करतो. आहे ना भिंत तटबंदी त्या पूर्ण बाजूने, इकडच्या बाजूने. आपण त्या भिंतीच्या अलीकडून आलो, कारण भिंतीवरती रस्ता होता, तो पडलेला आहे, राजमार्ग. इथे पुढे आलो, इकडच्या बाजूला आपल्याला आडवी भिंत लागली. बरोबर. तो रस्ता वरती येऊन आडव्या भिंतीला आला, आणि हा जो इथे एक बुरुज लागला होता आपल्याला मोठा, या बुरुजाच्या खाली एक दरवाजा पहिला. तिथून थोडक्यात ही माची म्हणजे छोटीशी खालच्या जंगलापासून हे वेगळं केलेलं. इकडच्या बाजूने कोणी वरती येऊ शकणार नाही. ही पहिली माची. दुसरं तिथून वरती आलं, ती वाट त्या बाजूने तशीच वरती येणार. इथं आल्यानंतर दुसरं इकडची येण्याचा जागा संपली. दुसरी राहिली आता हा डोंगर आला. या डोंगरावरून चढू शकता तुम्ही. या डोंगरावरून चढताना त्यांनी काय केलं, हा बुरुज हे इथपर्यंत कनेक्ट, इथून येणार नाही, आणि हा पूर्ण बुरुज त्यांनी बांधला. हा बांधल्यानंतर इकडची कनेक्टिव्हिटी तुटली. हा डोंगर समोरचा किल्ल्याचा, आणि याच्यामधली ही खिंड, इथे एक मोठा महाद्वार असणार आहे, आणि इकडच्या बाजूने पूर्ण तटबंदी असणार. म्हणजे पूर्ण साईडने कनेक्टिव्हिटी तोडलेली. आणि किल्ल्याचा जो आता आपण पाहिला, हा फक्त 20% भाग आहे ज्याच्यातून वरती जाऊ शकतो. बाकीचा 80% जो भाग आहे तो पूर्ण कातळ आहे. जवळपास 200, 250, 300 फुटांचा कातळ आहे. तिकडून चढणं शक्य नाही. एक बाजू चढायची शक्य, तर ती पूर्ण बंदिस्त केलेली आहे. म्हणजे किल्ल्यावरती चढायला हे दरवाजे पार करून येण्याशिवाय पर्याय नाही. एकच दरवाजा, एवढे एकच रस्ता, दुसरा एकच रस्ता. आणि तो पण खूप बंदिस्त केलेला आहे. राजमार्गच दिसतोय तो, येणारा दिसतोय ना, खूप मोठी बांधीव वाट आहे. आता आपण जे आलो ना, ही जंगलातली वाट आहे. राजमार्ग तो पडला, तिकडचे दगड पडले म्हणून आपण या पायऱ्यांनी याने आलो. पण तो जो तटबंदी बांधलेला आहे, खूप मोठा एक रस्ता असणार तो. मागच्या बुरुजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला समोर दिसणारा सुंदर असा गोलाकार बुरुज. नेहमीप्रमाणे यालाही बऱ्याच पिंपळ वृक्ष, वटवृक्षांनी मिठी मारलेली आहे. आणि ही बुरुजाच्या शेजारून पुढे नेणारी वाट. पूर्ण कमरेपेक्षाही उंच माणसाच्याच उंचीच्या गवतातून वाट काढत आपण आता पुढे चाललेलो आहोत. या ठिकाणी आपण तटबंदीच्या कडेकडेने पुढे जात आहोत. सध्या आपण गडावर येताना जंगलातून पुढे आल्यानंतर जी काही कातळ भिंत दिसलेली, त्या कातळ भिंतीवरून पुढे चालत आहोत. पुढच्या बाजूला आपल्याला गडावर जायचं आहे. गडावर बऱ्यापैकी सगळं जंगलच आहे. तुम्हाला ज्या कातळावरून जाऊतोय आपण सध्या चालतोय तो दाखवतो. हा तो समोरचा आपला कातळ भिंतीचा भाग. या जंगलातून कुठून तरी आपण समोर येऊन असं
येऊन परत वळसा घालत वर चाललेलो आहोत. चला पाहूयात वर अजून काय वेगळं दिसतंय का. सगळं हे झाडांचं जंगल आपल्याला पाहावं लागतंय. सध्या आपण पुढे आलेले आहेत. मोठी एक इमारत दिसत आहे. या ठिकाणी हौस दृश्य आपल्याला वास्तू दिसते आणि यासमोर असलेली ही भिंत. चला या तलावाच्या भिंतीतून आपण पुढे जाऊयात. आपल्या सध्याच्या काळात कुठल्या मैदानात म्हणा किंवा आपल्या स्टेडियममध्ये म्हणा आपण ज्या पद्धतीने मॅच बघण्याकरता बसतो त्यातल्या खुर्च्यांची जी रचना केलेली असते त्या पद्धतीने येते. या पायऱ्यांची रचना 1 2 3 पुढे 4 पूर्ण अशी जिथपर्यंत आपल्या त्या झाडापर्यंत अशी ही पायऱ्यांची रचना दिसते, जेणेकरून हा तळ्याचा परिसर निहाळता येऊ शकतो. अशी त्या काळातली ही रचना. आपल्या ह्या बाजूलाही तशाच पद्धतीत ह्या पायऱ्यांचं बांधकाम आहे. एका पायरीमागं पायरी 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 म्हणजे ह्या उतरण्याकरताही वापर होऊ शकतो आणि इथे बसून एक निवांत क्षण घालवण्याकरता कदाचित राजसत्ताच्या त्या काळातील राज्यकर्त्यांनी ही बांधणी केली असावी. आता आपण या हौदाच्या भिंतीवरून जाऊ. असा हा प्रचंड मोठा आकाराचा हा हौद. सध्या डागडुजी नसल्यामुळे कुठेतरी त्याला पाणी गळती झाली असेल, त्यामुळं तलावात पाणी तर सध्या नाही आहे. ह्या हौदातही नाही आहे आणि ह्या समोरच्या मोठ्या तलावात पण आपल्याला पाणी दिसत नाही. चला पुढे जाऊयात, आणखी काय पाहता येईल बघूयात. गडावर जी काय तटबंदी असेल, इमारती असतील, त्यांच्या बांधकामाकरता जो काही मोठ्या प्रमाणात दगड लागला असेल त्या दगडाची उभारणी याच तलावाच्या खोदकामातून केली असेल. सुंदर असा एका बाजूला तलाव आणि हा एक हौद. पुढे आपल्याला आणखी काय पाहता येईल बघूयात. हौद आणि तलाव पार करून आपण आता पुढे जाऊ. इथेही तटबंदीसारखी एक भिंत आहे. सध्या ते मार्ग जाण्यासाठी केलेलं आहे कदाचित. इथे एखादा तलाव असण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी या मोठ्या तलावांमधला दगड आपला हा प्रतापगड बांधण्यासाठी उपयोगात आणला गेला असेल त्या काळात. तलाव, हौद आणि हा एक मोठा तलाव पाहून आपण आता वरील बाजूस जात आहोत. पाहूयात वरच्या बाजूला आपल्याला काय पाहता येईल. साधारण आपण आता कातळकड्याच्या भिंतीवरच आहोत. मला दाखवतो हा मागे दिसणारा आपला प्रतापगड गावातील गाव तलाव आणि या कातळकड्यावरून जाणारी ही वरची वाट. वर गेल्यानंतर आपल्याला काय पाहता येईल याची उत्सुकता आहे. वा, परत एकदा जंगल. थोडंसं विरळ झालंय. कदाचित आपण आता किल्ल्याच्या कातळकड्याच्या टोकावर पोचू. कातळकड्यावर पोचलो आहोत आपण आता. आणि या ठिकाणी पाठीमागून येणारे आमचे सहकारी संकेत दादा, मागे आहेत बडदे काका. सुंदर असं हे जंगल.
छान घनदाट असं हे जंगल. घनदाट असं आहे आपल्या सह्याद्रीतल्या गोंदिया जिल्ह्यातलं जंगल. नवेगाव नागझिरा या अभयारण्याच्या अंतर्गत कदाचित हे येत असेल. गोंदियातले हे नवेगाव आणि नागझिरा हे 2 अभयारण्य. आता जो प्रतापगड आपण प्रतापगडाच्या कातळकडाच्या सर्वोच्च टोकावरून आपण सध्या हा सभोवतालचा प्रदेश पाहूयात. हे समोर आपल्याला दिसणारे प्रतापगड गाव, त्याच्या शेजारी हा प्रतापगडाचा गाव तलाव आणि या दर्ग्यापासून आपण वर चढायला प्रारंभ केला. पुढे हे दिसणारे घनदाट असे जंगल हे खाली आणि इथे जे समोर आपल्याला डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडं शंकराचा डोंगर आहे, जंगलांच्या पलीकडे ज्या ठिकाणी शंकर महादेवांचं मंदिर आहे. सध्या आपण प्रतापगडाच्या एका विशेष अशा ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपल्याला ही दगडांची कमान दिसत आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मध्ये ही आख्यायिका आहे पाप आणि पुण्य. जर या कमानी खालून माणूस गेला तर त्याचं पुण्य पापापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जर त्याला जाता नाही आलं तर पापाचा लेखा मोठा आहे, पुण्य कमी पडले त्यांचं. अशी ही आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. आमचे मित्र संकेत दादा पाप पुण्याचा लेखाजोखा तपासण्यासाठी जात आहेत आणि पुण्य त्यांचं वरचढ ठरलेलं आहे. पण आता आपल्या पाप पुण्याचा लेखाजोखा कसा ठरतोय ते पाहूयात. सध्या तरी आपण पुण्यवान आहोत आजच्या घडीला. प्रतापगडाचा हा कडा कोकण कड्यावर आपल्या हरिश्चंद्रगडाच्या तर सर्वच जातात. जरा प्रतापगडाच्या या कड्यावर येऊन पण हा क्षण नक्की अनुभवा. काही ज्या गोष्टी असतात पूर्वीच्या लोकांमध्ये अजून पण करत असतात. डन. हरिश्चंद्रगडाला जसा आपला कोकण कडा आहे त्याच्या इतपत मोठा जरी नसला तरी त्याच धाटणीचा आपल्या गोंदियातल्या किल्ले प्रतापगडाचा कडा. खाली पूर्ण जंगल आपल्याला पाहायला भेटते. निविड असं हे घनदाट अरण्य. आत्ता ही परिस्थिती असेल तर त्या काळात काय प्रकरण असेल हे. चला पुढे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला ही एक चौकोनी वास्तू दिसत आहे. इथेही काही प्रमाणात पडझड झालेल्या वास्तू आहेत. वर जात जात अजून आपल्याला वरच्या टप्प्यातून काय पाहता येईल बघूया. किल्ले प्रतापगडाचा हा एक भाग आपल्याला समोर दिसत आहे. आपल्या हा प्रतापगडाचाच भाग आहे, पण सध्या त्यावर जाण्यासाठी या डोंगराच्या बाजूने येऊन आपल्याला तिथे पोहोचता येईल.
थोडं पुढं आल्यानंतर कातळकड्याच्या शेजारी असलेला आणखी एक बुरुज. नैसर्गिक कातळकड्याची तटबंदी येथे आहेच, पण या ठिकाणी हा बुरुज बांधून ही तटबंदी अजून संरक्षित केलेली आहे. या ठिकाणी तटबंदीचे आणि बुरुजांचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत. पुढे जाऊयात आपण, नक्की कशी परिस्थिती बघूयात. या ठिकाणी आपण ज्याला या श्वासाची भिंतीवरून तकलीफ आहे, वर जाऊयात. ज्याला श्वासाची तकलीफ आहे ना, त्याला दमाची शिकायचं जास्त पडत नाही. अशा पद्धतीने आपण प्रतापगडाच्या या तटबंदीवरून पुढे जातोय. समोर हा आपल्याला दिसणारा गडाचाच भाग आहे आणि या ठिकाणी ही अशी चौकोनी कुठल्या तरी वास्तूच्या भिंत्यांची अवशेष या ठिकाणी हे तटबंदीला असलेले बुरुज नैसर्गिक कातळाचा वापर करून व्यवस्थितरित्या बांधलेत. सध्या आपण किल्ले प्रतापगडाच्या एका बाजूला पूर्ण गड फेरी मारून ज्यावेळेस येतो त्यावेळेस डाव्या हाताने गड फेरी मारताना या ठिकाणी आपण पोचतो, जिथे आपल्याला हा भुयारी मार्ग दिसतो. एक गुहा या ठिकाणी आहे आणि असं सांगितलं जातं की त्या राजसत्तांच्या काळात या भुयारातून भंडारा जिल्ह्यात जो आपण काल किल्ले सहानगड पाहिला त्या सहानगडापर्यंत हे भुयार आहे आणि त्या सहानगडापर्यंत इथून काही निरोपाची देवाणघेवाण असेल तर ती केली जात असत. सध्या पुरेसा वापर त्याच्यात वटवागडांचा आहे आणि खाली उतरणं अशक्य आहे कारण खूप खोलाचं आहे भुयार आहे. चला थोडं पुढच्या बाजूने कशा पद्धतीत दिसते ते पाहूयात. थोडं पुढं आल्यानंतर इथूनही आपल्याला हा गुहेचा इथे भाग दिसत आहे. बरीच खोल अशी गुहा आहे. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणापासून थोडं पुढं जाऊ आणि इथून हा असा नजारा आपल्याला इथे पाहता येतोय. पूर्ण कातळ तुटलेला आहे हा बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणातले मोठे कातळ आहेत. या ठिकाणी पण आपल्याला ही तटबंदी रचलेली दिसते. चला पुढे जाऊयात. आता आपण प्रतापगड पूर्ण कातळ भिंती आणि तटबंदीपासून फिरत गडफेरी पूर्ण करून पुढे आलेलो आहोत. या बाजूला डाव्या हाताने आपण जेव्हा पुढे येतो गडफेरी पूर्ण करून त्या ठिकाणी आपल्याला ही तटबंदी आढळून येते. किल्ल्यावर बऱ्यापैकी रान माजले, जंगल म्हणले तरी हरकत नाही. मोठे मोठे वृक्ष आहेत. या ठिकाणी या तटबंदीत आपल्याला बऱ्यापैकी जे वरच्या टप्प्यातले पाकळीचे अवशेष असतात ते या ठिकाणी दिसतील. अशा ठिकाणी ही आपली शाबूत असलेली एकमेव तटबंदी जी वरच्या उंचीपर्यंत शाबूत आहे. चला तर मंडळी, विदर्भातल्या भटकंतीतला गोंदिया जिल्ह्यातला आपला प्रतापगडचा किल्ला आपण आज पूर्ण केलेला आहे. आपली आजची भटकंती पूर्णपणे निर्धोक अशी सुरक्षितपणे पार पडली आणि आपण खाली पोचलेलो आहोत.
बऱ्यापैकी आपला किल्ला जो आहे आपल्या गुरुदादांनी आम्हाला दाखवलेला आहे. आत्तापर्यंत किल्ल्याची वाचनातून आणि काही व्हिडिओतून फक्त अपुरी अशी माहिती आपल्याला प्राप्त होत होती. पण आज बऱ्यापैकी पूर्ण किल्ला आम्ही बघितलेला आहे गुरुदादांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनातून. तुम्ही कधी गोंदिया भागात आलात तर किल्ला आवर्जून बघायला या. गुरुदादांचा नंबर आम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यांना फोन करून इथे या. हा किल्ला एकदा तरी नक्की पहा. महाराष्ट्रातला आपला सातारा जिल्ह्यातला तुम्ही किल्ला प्रतापगड अनेक वेळा पाहिला असेल. हाच आपल्या महाराष्ट्रातला दुसरा हा प्रतापगड. नक्की पहा. चला भेटूयात विदर्भातल्या पुढच्या भटकंतीत, नव्या ठिकाणी, नव्या गडकोटी.